2 महिन्यापासून आमची मागणी एकच आहे की आदिवासी विकास विभागामध्ये आणलेलं 21 मे 2025 रोजीचं आउटसोर्सिंग म्हणजे खासगीकरणाचं पत्र रद्द करून रोजंदारी कर्मचारी यांना कामावर घ्या, परंतु शासन हे खासगीकरण हटवायला तयार नाही। आदिवासी समाजाच्या इतर मागण्या मान्य करायला तयार नाही। म्हणून आता हा जन आक्रोश उलगुलान निघालेला आहे आणि या उलगुलानाच्या माध्यमातून आता थेट ही आलेली तमाम आदिवासीची जनता आहे, हा जो सकल समाज आहे, हा थेट शासनालाच या उलगुलान मोर्चाच्या माध्यमातून प्रश्न विचारणार आहे। जर आमचे निवेदन आणि आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आदिवासी विकास मंत्री CM साहेबांनी हे आदिवासींचं लाल वादळ मंत्रालयात येतं हे त्यांची वाट बघावी। हे अखिल आदिवासी समाजाच्या वतीने सकल आदिवासी समाजाच्या आम्ही जाहीर करतो, आमच्या मागण्या आदिवासी विकास भवनापर्यंत जाईपर्यंत आमचं पत्र द्यावं, एवढीच आम्हाला CM साहेबांना आणि आदिवासी विकास मंत्र्यांना म्हणणं आहे। जय आदिवासी। एकंदरीत जर बघितलं तर आदिवासी विभागाचं जे काही पत्र आहे, निवेदन आहे, ते आदिवासी विभागापर्यंत जाईपर्यंत जर स्वीकारलं नाही तर हे जे मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर दिलं जाईल आणि मंत्रालयावरती हा जो धडक मोर्चा आहे तो जाणार आहे आणि त्यानंतर CM असतील, त्याचबरोबर जे काही संबंधित विभागाचे अधिकारी असतील ते आता नेमकं यांच्या आदिवासी मोर्चाकडे नेमकं कशा पद्धतीने प्रतिसाद देतात ते पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूजसाठी नाशिक विकास काजळे।